Good morning parents. BPMS Vidya Mandir English Primary Section welcome all the students in standard 2nd. In this picture you can see our school building and our motto, that is Prajwalito Jnanamayah Pradipah. Here is a basic instruction. If you are using a phone, then rotate to landscape mode for better visibility of screen. मराठी भाषा व त्याची माहिती. आपण हे लेक्चर बघणार आहोत या स्लाइडमध्ये, मराठी भाषा व त्याची माहिती. And this presentation is created by Mrs. नेहांकी संखे. मराठी. मातृभाषा. आता मातृभाषा म्हणजे काय? तर माणसाच्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा. भारतातील मातृभाषांची संख्या ही जवळपास 1652 एवढी आहे. मातृभाषा म्हणजे तुमची आई जी भाषा बोलते किंवा मातृ आई, हा वर्ड जो मातृ आहे हा संस्कृतमधून आलेला आहे. आणि आपल्या आईची भाषा म्हणजे आपली मातृभाषा. ही भाषा आपल्याला कोणी शिकवत नाही किंवा स्पेशल क्लास घ्यायला लागत नाही. आपण जन्म घेतो त्यानंतर आई वडील जे बोलतात त्यातून आपोआप ही आपण भाषा शिकतो. तर भारतामध्ये इंग्लिश, उर्दू, बांगला, मराठी, हिंदी, गुजराती, उडिया, तमिळ, तेलुगू अशा बऱ्याच मातृभाषा बोलल्या जातात. पण एकूण संख्या आहे 1652. आपली भाषा प्रेमाची भाषा, हृदयाची भाषा म्हणजेच मराठी भाषा. जी भाषा आपल्याला सर्वात जवळची वाटते, आपल्या हृदयातून जे शब्द निघतात, आपल्या मनाचे जे शब्द निघतात तेच असते आपली मातृभाषा. आणि आपली मातृभाषा आहे मराठी. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठी आहे. बरेच गुजराती किंवा दिल्लीवरून इथे आलेले असतील, पण त्यांनी जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे त्यांना मराठी भाषा ही अवगत असणारच. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. जेव्हा आपण मराठी बोलतो तेव्हा आपल्या मनातून शब्द निघतात, आपल्या अंगात रक्त सळसळतं, नसा नसात रक्त सळसळतं. का बरं? कारण ती आपली मातृभाषा आहे, आपली जवळची भाषा आहे. इंग्रजांनी इंग्लिश भारतात आणली, हो की नाही? हिंदी तर आपली देशाची भाषा आहे, पण जी आपल्याला सर्वात जास्त जवळची आहे किंवा ज्याच्यातून आपण आपल्या भावना व्यक्त करतो ती आहे आपली मातृभाषा मराठी. आता तुम्ही म्हणाल मराठी भाषेची निर्मिती कुठून झाली? तर मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांमधून झालेली आहे. तर मराठीची आई कोण आहे? तर संस्कृत आहे. संस्कृतमधून मराठी निर्माण झालेली आहे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. कारण 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी साजरी करण्यात येतो. आता आपण पिक्चर बघणार आहोत. कोण आहेत कुसुमाग्रज? हे बघा, इकडे तुम्हाला दिसत आहेत का कुसुमाग्रज? हे आहेत कुसुमाग्रज. आता ह्यांच्या वाढदिवसा दिवशीच बरं का मराठी गौरव दिन साजरा केला जातो, मराठी भाषा गौरव दिन? कारण कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. ज्ञानभाषा म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक ज्ञानभाषा आहेत. आधी मराठीला ते दर्जा नव्हता. मराठी जस्ट एक बोलीभाषा होती, जशी तुमची बोलीभाषा आगरी, मालवणी किंवा अजून काहीतरी असू शकते. तर मराठी ही बोलीभाषा होती, त्याला ज्ञानभाषा करण्यासाठी कुसुमाग्रजांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. आणि त्यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करतो. आता मराठी साहित्य प्रकार.
मराठीत एकूण 48 पेक्षा जास्त साहित्य प्रकार आहेत आणि 130 पेक्षा जास्त कला प्रकार आहेत आणि हा एक जागतिक विक्रम आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद घेतली गेलेली आहे. तुम्ही जेव्हा लहान होतात आई तुम्हाला अंगाई गाऊन झोपवायची, बाळा जो जो. तर अंगाई हा प्रकार हा सुद्धा साहित्य प्रकार आहे. शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा एक साहित्य प्रकार आहे. पोवाडा, ओवी, अभंग, भारूड, अंगाई हे सगळे साहित्य प्रकारामध्ये मोडतात. तर हे 48 पेक्षा साहित्य प्रकार आणि 130 पेक्षा जास्त कला प्रकार आहेत. हा एक जागतिक वर्ल्ड वाईड विक्रम आहे आणि हा विक्रम कोणी अजून मोडू शकलेले नाही. 1 मेला राजभाषा मराठी दिन साजरी केला जातो. का बरं? तर आपण बघूया. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषा दर्जा मिळाला. म्हणून 1997 पासून 1 मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून साजरी करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का मुलांनो? आपण मुंबईत राहतो की नाही? तर मुंबई ही गुजरातला सुद्धा हवी होती आणि महाराष्ट्राला सुद्धा हवी होती. दोघांमध्ये रस्सीखेच चालू होती की मुंबई कोणाची होणार, गुजरातची की महाराष्ट्राची. पण बऱ्याच हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, त्यांनी मोठं आंदोलन केलं आणि सरकारला सांगितलं की मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन लोक, मराठी बोलणारी लोक जास्त राहतात, त्यामुळे मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच असू शकते, दुसऱ्या कुठल्याच राज्याची नाही. आणि हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हा 1 मेला महाराष्ट्र राज्याची, संयुक्त महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली. म्हणून आपण 1 मेला राजभाषा मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन हा साजरी करतो. आपण या पिक्चरमध्ये बघू शकता, तिकडे शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांचा फोटो मी इकडे का ठेवला आहे? कारण शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आणि आपण जेव्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा अंगाअंगात, नसानसात रक्त संचारतं. कारण त्यांनी महाराष्ट्र भूमीसाठी आणि भारत देशासाठी जे कार्य केलेलं आहे ते कोणीही जुगारू शकत नाही. अविस्मरणीय हे काम आहे, कोणीही हे विसरू शकत नाही आणि मराठी बांधव तर मुळीच विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून अथक परिश्रम केले. तर आपण सुद्धा मराठी भाषा ही नेहमी राहावी, त्याचं संपुष्ट होऊ नये किंवा संपून जाऊ नये म्हणून नेहमी आपण मराठी बोलत राहायचं आहे. जरी आपण सायंटिस्ट झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, तरी आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा ही विसरायची नाही. आणि आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्या मातृभाषेचा की एवढी समृद्ध भाषा ही आपली मातृभाषा आहे. आता मराठी भाषा आणि त्याची व्याप्ती बघूया. मराठी ही महाराष्ट्रासोबतच गोव्याचीही राज्यभाषा असून ती गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यासोबत दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा बोलली जाते. या पिक्चरमध्ये तुम्ही बघा अखंड भारत दिसतो आहे आणि जिकडे जिकडे ऑरेंज गोल केलेले आहेत ना, ती सगळी राज्य मराठी बोलतात. गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते, मी ॲग्री करते, पण तिकडे मराठी बोलणारे सुद्धा आहेत. कर्नाटकमध्ये कन्नड बोलली जाते, पण तिथे सुद्धा मराठी भाषिक लोक आहेत. तर तुम्हाला आता अजून एक प्राऊड गोष्ट होईल अशी मी गोष्ट सांगणार आहे, प्राऊड होईल तुम्हाला. मराठी भाषा ही फक्त भारतातच बोलली जात नाही, तर मॉरिशस आणि इस्रायल या देशातही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात बरेच मराठी भाषिक विखुरलेले आहेत. कामानिमित्त ते तिथे स्थायिक झालेले आहेत. तर कुठे कुठे तर अमेरिका, UAE, दुबईला, दक्षिण आफ्रिका, इवन पाकिस्तानमध्ये सुद्धा, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. म्हणजे विचार करा मराठी भाषा किती ठिकाणी पसरलेली आहे. मराठी भाषा व त्याची व्याप्ती आपण अजून बघणार आहोत. पूर्वी अफगाणिस्तान ते कन्याकुमारी
आता इकडे बघा, तुम्हाला या चित्रामध्ये ऑरेंज कलरचं जेवढं राष्ट्र दिसत आहे ना, ते सगळं मराठी बोलणारं राज्य होतं. इकडे चित्रामध्ये दिसतंय बघा मिडलमध्ये मराठा एम्पायर, म्हणजे काय तर मराठा साम्राज्य. शिवाजी महाराजांच्या कालामध्ये, पेशव्यांच्या कालामध्ये मराठा साम्राज्य फक्त भारतातच नाही तर अफगाणिस्तानपर्यंत. बघा इकडे कोपऱ्यात तुम्हाला लेफ्ट हँड साईडला इराण दिसत असेल, तर इराण म्हणजे ही बॉर्डर आहे. तर अफगाणिस्तान ते भारताच्या दक्षिणेपर्यंत कन्याकुमारीपर्यंत आणि बडोदा म्हणजे गुजरातच्या बडोद्यापासून ते बंगालपर्यंत मराठी राज्य पसरलेलं होतं. आणि तेव्हा सगळी लोक मराठी भाषाच बोलायची. मराठी भाषा ही प्रथम क्रमांकावर त्यावेळेला होती. आता हा काळ कुठला आहे तर बघा मॅपमध्ये दिलं आहे, हाय टाईड ऑफ द मराठा एम्पायर जुलै 1759. तर 1759 म्हणजे सुमारे 250 वर्षापूर्वी हे मराठी साम्राज्य हे पूर्ण भारतभर पसरलेलं होतं. आता मराठी भाषा किती लोक बोलतात बरं, तर लोकसंख्येनुसार मराठी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भारतातली चौथी भाषा आहे. हिंदी ही प्रथम क्रमांकावर येते, पण मराठी ही चौथ्या क्रमांकावर येते. बघा मराठीमध्ये पूर्ण भारतामध्ये किती बोलीभाषा आहेत, 1600च्या वरती, पण मराठीचा नंबर कितवा लागतो तर चौथा. आणि जगभरात 14वी भाषा आहे मराठी. तर जगभरात 14वी भाषा का आहे तर सुमारे 9 कोटी लोकसंख्या, 9 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. आणि आता हे शतक कुठलं चालू आहे तर 21वे शतक चालू आहे. मराठी भाषा प्रचलित केव्हापासून तर 9व्या शतकापासून. सुमारे 12 शतक आधी, 12 सेंचुरी आधी आपला जन्म 21व्या शतकात झालेला आहे. तर 9व्या शतकापासून ही मराठी भाषा प्रचलित आहे. आणि गंमत म्हणजे तुम्ही जी इंग्रजी भाषा बोलतात किंवा हिंदी भाषा बोलतात ना, त्याच्या सुमारे 200 वर्षापूर्वी मराठी भाषा आली होती. म्हणजे विचार करा किती जुनी भाषा आहे आपली आणि किती समृद्ध आहे. आता मराठीबद्दल मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे आणि तुम्हाला ती गंमत खूप आवडेल, आय एम शुअर. कराचीमध्ये म्हणजे आताच्या पाकिस्तानमध्ये नारायण जगन्नाथ विद्यालय ही मराठी शाळा असून तेथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात. म्हणजे विचार करा पाकिस्तानमध्ये अजूनसुद्धा ती शाळा आहे, नारायण जगन्नाथ वैद्य विद्यालय ही शाळा. आता त्याचं नाव JNV झालेलं आहे, JNV हायस्कूल. पण विचार करा पाकिस्तानमध्ये कशी काय आपली मराठी शाळा पोचली बरं. हां सांगू तुम्हाला गंमत. आता या मॅपमध्ये बघा मुंबई कुठे आहे, तिकडे तुम्ही बोट ठेवू शकतात, आणि कराची कुठे आहे. आता रोडवेने जर गेले असते तर असं जावं लागलं असतं बघा, असं लांब रस्ता क्रॉस करावा लागला असता. पण समुद्रामार्गे जात आहेत की नाही, तर समुद्रामार्गे बघा लगेच पोचतोय. तर मुंबईचा मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातला मराठी माणूस कराचीला समुद्रमार्गे पोचायचा. कशाला बरं तर व्यापार करायला, दळणवळण, एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला मराठी माणसं समुद्रामार्गे मुंबई टू कराची जायचे. मग त्यावेळेला काय झालं, बरेच मराठी लोक कराचीला स्थायिक झाले. मग त्यांच्यासाठी नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल ही शाळा 1855 रोजी सुमारे 150 वर्षापूर्वी एका महाराष्ट्रीयन माणसाने तिकडे स्थापन केली, ओपन केली. आणि त्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणजेच प्रिन्सिपल माहिती कोण होते, केशव बाळ नावाचे एक व्यक्ती होते. प्युअर मराठा ब्राह्मण समाजाचे हे होते, ते मुख्याध्यापक होते पहिले. आणि हा बोर्ड जो तुम्हाला दिसतोय ना हा क्लिअर नाही आहे, पण ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जेवढे मुख्याध्यापक झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता. आता हे बघा चित्र आहे इकडे तुम्ही बघा, NGV गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकंडरी स्कूल हे आहे मेन गेट ऑफ दॅट स्कूल. आणि हा आहे कॅम्पस. शाळेमध्ये अशी भव्य इमारत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
एवढ्या जगात माय म्हणजे जगामध्ये बऱ्याच भाषा आहेत, पण माझी माय, माझी आई, माझी जननी कोण आहे? तर मराठी भाषा आहे. कारण मी एक मराठी भाषिक आहे आणि मी महाराष्ट्रातला आहे, मी महाराष्ट्रीयन आहे. म्हणून माझी माय कोण आहे? तर मराठी आहे. या चित्रात तुम्ही मराठी न्यूजपेपर पाहू शकतात. बघा, महाराष्ट्र टाइम्स, केसरी, पुढारी, सकाळ, लोकमत, नवा काळ, सामना, लोकसत्ता आणि अजून बरेच न्यूजपेपर, वृत्तपत्र मी नमूद केलेले नाही आहेत. तर एवढे वृत्तपत्र महाराष्ट्रात दर दिवशी छापले जातात. हा पण एक रेकॉर्ड आहे. का बरं छापले जातात? कारण मराठी वाचण्याची संख्या, मराठी जे बोलतात त्यांची संख्या किती आहे? तर 9 करोड आहे. म्हणून एवढे सारे वृत्तपत्र, अनेक मॅगझिन, मासिकं छापली जातात मराठी भाषेमध्ये. हा एक रेकॉर्ड आहे. आता तुम्हाला एक मी ॲक्टिव्हिटी देणार आहे. यूट्यूबवर जायचं अँड नेम द वर्ल्ड्स मोस्ट स्पोकन लँग्वेज हे सर्च करायचं. तुम्हाला मराठी टॉप 20 लँग्वेजेसमध्ये नक्की सापडेल. जेव्हा मी सर्च केलं होतं तेव्हा 14व्या क्रमांकावर मराठी होती. आता कदाचित त्याचा नंबर 13वा किंवा 15वा झालेला असू शकतो. पण ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. यूट्यूबवर जाऊन हे सर्च करायचं आहे. आणि अजून एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला आहे. तुमचं नाव आई बाप्पांनी खूप प्रेमाने ठेवलेलं आहे, बरोबर की नाही? कोणाचं नाव आद्या आहे, कोणाचं नाव अवनीश आहे, कोणाचं नाव रुद्र आहे, तर कोणाचं नाव ओवी आहे. तर या नावांचा अर्थ काय हे आई वडिलांना विचारायचं. जर आई वडिलांना सुद्धा नावाचा अर्थ माहिती नसेल तर काय करायचं? गुगल महाराज आहेत ना आपले, त्यांना विचारायचं माझ्या नावाचा अर्थ काय? गुगलला सुद्धा मराठी चांगलं कळतं. गुगलला तुम्ही सांगितलं ना माझ्या नावाचा अर्थ काय, माझं नाव हे आहे, गुगल तुम्हाला बरोबर उत्तर सांगेल. आणि तुम्हाला गमतीची गोष्ट सांगू का? गुगलचे जे CEO आहेत ना, हेड, ते एक इंडियन आहे, सुंदर पिचाई. तर ते हेड आहेत म्हणून त्यांनी भारताच्या सगळ्या लँग्वेजेसचा समावेश गुगलमध्ये केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा गुगलला काही विचारलं ना तर गुगल तुम्हाला उत्तर नक्की देईल. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि हे सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल, मला खात्री आहे. टीचरने खूप एफर्ट्सने हे सेशन बनवलं होतं. मराठी भाषा किती महत्त्वाची आहे आणि ती कुठे कुठे पसरलेली आहे हे तुम्हाला मला जाणून द्यायचं होतं. तर हे तुम्ही ऐकलं, छान व्हिडिओ बघितला, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया.